आणि बैठक सुरू असताना नागपूरमध्ये तुमच्या सहित तुमच्या कार्यकर्त्यांवर 2000 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. मला वाटते गुन्हे दाखल केले तर अटक करावं ना त्यांनी. आम्ही तयार आहोत. हे आंदोलन केल्यानंतर गुन्हे दाखल होणार, त्या पद्धतीचं समोर येणार, तेवढा रोष व्यक्त करणार. सरकार जेवढं नमवायचं तेवढं नमवायचा प्रयत्न करेल. एका इकडे मॅनेज झाल्याच्या बातम्या होतोय, दुसऱ्या इकडे आम्हाला गुन्हे दाखल होतोय. हे कुठला प्रकार आहे? लक्षात घ्या, 2026 ही जर तारीख आमच्यासाठी 30 जून 2026 म्हणजे रनिंग कर्ज आता 31 मार्च 2026 ला ते थकीत होईल आणि आताचा कर्जदार, आजच्या वर्षाचा कर्जदार थकीत मध्ये येईल आणि तो माफ होईल. ही सगळ्यात मोठी रणनीती आमच्या नेत्यानं खेळलेली आहे, आमच्या लोकांनी, आणि त्याचा फायदा अधिक जास्त शेतकऱ्याला होणार आहे. आंदोलन संपलं नाही, आंदोलन संपलं नाही. जेथपर्यंत कर्जाचा हप्ता पैसा बँकेत जात नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही. थोडी जरी इकडे तिकडे नजर केली तर खबरदार, हम यहाँ खड़े हैं, हम अभी जिंदा है.